ग्रुप सी 2026 साठी अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात बघा मित्रांनो. टॅक्स असिस्टंट 2017 ला एक प्रश्न येऊन गेलेला आहे. चूज द करेक्ट ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. सेंटेन्सेस बघा काय आहेत. 10 pounds डॅश अ लॉट ऑफ मनी, 20 miles आणि एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला ना. आपल्याला काय विचारलेलं आहे की करेक्ट वर्ब कोणतं येईल. ठीक आहे. तर 10 pounds तर लक्षात घ्या, ज्या वेळेला डिस्टन्स पिरियड म्हणजे टाइम, लेंथ, अमाऊंट यासारख्या गोष्टी येतील त्यावेळेला हे सगळं कसं पकडलं जातं तर सिंग्युलर पकडलं जातं. आणि हे जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलरच येणार. त्यामुळे आता बघा 10 pounds ही काय आहे, अमाऊंट आहे. त्यामुळे इथं ऑप्शन काय येणार, सिंग्युलर. इज 10 pounds इज अ लॉट ऑफ मनी. 20 miles हे काय आहे, डिस्टन्स आहेत. इट विल ऑल्सो बी कन्सिडर्ड ॲज अ सिंग्युलर. इज नॉट अ ग्रेट डिस्टन्स इन दिस डे ऑफ रॅपिड ट्रॅव्हल. ठीक आहे. आता हा प्रश्न मात्र बघा. देअर डॅश एग्ज अँड बेकन फॉर ब्रेकफास्ट. आता इथं ऑप्शन काय येतोय बघा. आता इज करेक्ट आहे, इज करेक्ट आहे. त्यामुळं पहिला ऑप्शन कट झाला, तिसरा कट झाला, चौथाही कट झाला. त्यामुळे इथं काय येणार आहे, सी एग्ज अँड बेकन. इथं दोन प्रकारे उत्तर येऊ शकतं. इथं उत्तर आर येऊ शकतं. ज्या वेळेला आपण हे दोन्ही वेगळं कन्सिडर करतो त्यावेळेला आर हा ऑप्शन येऊ शकतो. पण एग्ज अँड बेकन हे इथं सिंगल मील या अर्थानं वापरलेलं आहे. सिंगल मील ब्रेकफास्टसाठी एग्ज अँड बेकन. त्यामुळे इथं सिंग्युलर येतंय इज. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न आला वेगळा तर लक्षात घ्या की कॉन्टेक्स्ट बघायचा, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते सेंटेन्स आलेलं आहे.